गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज गुड मॉर्निंग नाही तर दुपारची किती 1 वाजले. तर आत्ता आमचं आवरून झालं आणि मी डोक्यानं आंघोळ केली म्हणून बघा बेबी हेअर्स एकच दिवस दिसतात. हे तुमचं काय चाललंय बघू. सांग तुला नाप नको जा. आज जाऊया. तर दररोज आंघोळ झाली की पिलूला तिच्या बाबांसोबत मंदिरला जायचं असतं आणि मंदिरवरून येता येता असलं काहीतरी घेऊन यायचं असतं म्हणून ती दररोज हट करून जाते. पण तिला हे आणून जितकी खुशी होते त्यापेक्षा जास्त मला होते, कारण हे अर्ध मीच खाते. मग जेवणाचा वेळ झालाच होता त्यामुळं मग आमटीसुद्धा बनवून घेतली. त्यानंतर भरपूर आणि कामं उरलेली होती, म्हणजे ते सुद्धा करायची होती आणि पिलू मला हेल्प करत होती. बकेट आणून दिली मला कपडे भरण्यासाठी. आणि पिलूचं आज मांजरालासुद्धा मी धुवून वॉशिंग मशीनला टाकले होते, कारण ऊन पाऊस चालले वाळेल की नाही म्हणून ड्रायरला टाकले होते. तर बऱ्यापैकी वाळलं होतं. ह्या बिचाऱ्याला दररोज माझ्या पिलूबरोबर जेवण करायला लागतं. पहिला घास हा त्या मांजराला जातो आणि मग तिच्या तोंडामध्ये जातो. त्यानंतर मग ही खालीसुद्धा आली होती माझ्याबरोबर मला हेल्प करायला. काम कमी आणि डबल काम जास्त ही मला करून देते, पण ठीक आहे, तिचा तेवढाच टाईमपास होतो म्हणून मी सुद्धा तिला घेऊन जाते, कारण घरात राहून तीसुद्धा कंटाळते. एकच पावसामध्ये परसू असं फुल ग्रीन झालं आहे आणि गुलाबाचे फुलंसुद्धा किती आलेत बघा. उन्हाळा तर संपून गेला, एकसुद्धा लिंबू लागला आणि आता पावसाळ्यामध्ये हा लिंबू आला आणि अजूनसुद्धा पिकला नाही आहेत. तर आता पावसाळ्यामध्ये बहुतेक मी लिंबू सरबत करून पिणार आहे. आणि मग ऊन थोडं पडलं होतं म्हणून समोर ह्याला वाळत घालायचं म्हटलं तर पिल्लू माझ्यापेक्षा इन्सिक्युअर तिचं कोणतरी घेऊन जाईल म्हणून पटकन आणून ठेवलं. आणि मग तोंडी लावायला काहीतरी मला हवं होतं. तुळीची पानं दिसली मला. कोण कोण ह्याला ओळखतं मला माहीत नाही, पण कोकणामध्ये ह्याचं किंवा कारवारी साईडला ह्याचं आमटी बनवून खातात, पालक टाईप. सो मी ह्याची भजी बनवायला घेतली. भजीसुद्धा खूप छान होते, पालक भजीसारखीच लागते. सो मस्त असं बेसनचं बॅटर तयार करून घेतलं, तिखट मीठ हळद घालून बेसिक तेच. आणि मग ह्या साईड डीप करून गरम गरम तेलामध्ये सोडून द्यायचे. आणि मस्त अशी क्रिस्पी माझी भजीसुद्धा तयार होती. इतकी कुरकुरीत होते की मजा येईल तुम्हाला खायला. तुमच्याकडे सुद्धा असलं झाड असेल तर नक्की ट्राय करून बघा ह्याची भजी. आणि मग संध्याकाळी पिलूचे बाबासुद्धा आले होते आणि पिलूचं इथं काय चाललं होतं बघा. पिलूचे बाबा आले की पिलूची डबल मस्ती चालू होते. काय तिच्या अंगात शिरतं मला माहीत नाही. त्यांना बघून ती आणि जरा जास्त करायला लागते. दिवसभर तिचं तर सतून झालेलंच असते मला, की त्यांनी आले की त्यांनासुद्धा शांत बसायला देत नाही, ते त्यांच्या पाठी लागून बसते. त्यानंतर ही कुठल्या पण गाण्यावर नाचू शकते, इथं बघू शकता. काहीतरी वाजलं तरी ही लगेच नाचायला चालू होते. त्यानंतर मग असंच एक राऊंड मारायला गेलो होतो आम्ही बाहेर. आणि बघा किती मस्त सिनिक झालं आहे सिनरी. त्यानंतर घरी परतलो आणि हे डॉगेशिवाय आमची वाट बघत होते ॲज युजल. सो आम्ही सुद्धा बाहेर बसलो होतो हवा खायला थोडी. आजच्यासाठी इतकंच. भेटूया बाय. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.